नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात एका ब्रेकिंग बातमीने। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। अजित पवार, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये एक बैठक होणार आहे। थोड्याच वेळात दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल होतील। अजित पवार हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस ही वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती मिळते। राज्यातील पूर परिस्थिती, पावसाची परिस्थिती आणि इतर राजकीय घडामोडींवर चर्चा होऊ शकते का अशी देखील माहिती समोर येते। सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावर दाखल झाले। आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग हे सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। विनायक, खरं म्हणजे आज पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होता आणि तिथे जनजीवन विस्कळीत झालेलं होतं। त्यानंतर आता रात्री उशिरा दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। नक्की काय अधिक अपडेट? सचिन, आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री यांचं निवासस्थान वर्षा बंगला आहे आणि या ठिकाणी दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आधी उपमुख्यमंत्री अजित पवार जे दाखल झाले आणि त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात। सध्या राज्यातली स्थिती पावसाची जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते। पुण्यातली स्थिती जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणात भयान अवस्था जी आहे ते पुण्यात घडलेली होती। पुण्यात अनेक नागरिकांना जे आहे ते स्थलांतर करावं लागलं होतं आणि त्यानंतर ही महत्वपूर्ण या तीन प्रमुख नेत्यांमधली बैठक जी आहे ती सध्या पार पडते। राज्यातल्या स्थितीचा आढावा जे आहे ते तिन्ही नेते घेतील आणि त्याचप्रमाणे पुढील काळात काय उपाययोजना करणं गरजेचं आहे यावरती सगळी चर्चा होईल अशी माहिती मिळते। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर 2 ते 3 दिवसापूर्वी अजितदादा जे आहे ते दिल्लीत जाऊन सुद्धा आले होते। मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा समन्वयाचा अभाव माहितीतला असेल यावरती सुद्धा चर्चा जी आहे ती या बैठकीत होऊ शकते असं बोललं जातंय। भविष्यात विधानसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा जी आहे ती या बैठकीत केली जाऊ शकते। अजितदादा गटाकडून अनेक आमदारांकडून नाराजी जी आहे ती मंत्र्यांवरती व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्याचप्रमाणे अजितदादांचा गट जो आहे मंत्रिमंडळ विस्तारावरती आग्रही आहे अशी माहिती सध्या मिळत होती आणि त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडी असेल त्याचप्रमाणे सध्या राज्यातली पावसाची स्थिती असेल या सगळ्या गोष्टींवरती या तीन प्रमुख राज्यातल्या नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते अशी माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळते। धन्यवाद विनायक या सविस्तर माहितीसाठी।